आरोप नाही करणार आणि हा विषय असाच हवेत विरून जाईल। डॅड, मला असं वाटतंय या मॅटर मध्ये आपण डॅडला इन्व्हॉल्व करूया, त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करूया की कसा श्रेयस आपल्यावर आरोप करतोय, त्यामुळे आपण कसे हर्ट होत आहोत हे दाखवूया। प्लॅन चांगला आहे। हो, म्हणजे डॅड श्रेयसला प्रेशराइज करतील। भाऊ संशय घेऊन आरोप करतोय, ह्याचा कांगावा करूया, म्हणजे डॅड श्रेयसले हे मॅटर विसरून जायला भाग पडतील। वाह, नाइस प्लॅन। आणि तसंही बाबा इमोशनल आहेतच, म्हणजे तुझा हा प्लॅन नक्कीच वर्क करेल। मी तुम्हाला जे पॉइंट सांगितले ते आपण लंच नंतर डिस्कस करूया। हा, मीटिंग मध्ये तुम्ही आता गेलात तरी चालेल, नंतर बोलू आपण। हा, सी यू। याला म्हणतात टेलिपॅथी। तुलाच कॉल करणार होतो समोरच्याला कटवून, तेवढा तुझाच फोन आला। कटवून म्हणजे? असंच असतं, आपल्या माणसाशी बोलायला आपण डेस्परेट असलो ना कि मग कोणी मध्ये आलेलं चालत नाही। आता तुझं पण असंच झालं असेल ना, मला खूप मिस करत असशील, डेस्परेट असशील माझ्याशी बोलायला, म्हणून कॉल केलायस ना। कसं सांगू याला, मला शकू आत्यांबद्दल बोलायचंय, पण हा तर एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये। काय लाजतेस का? बोल ना। तू पण ना आराध्या, मी तुझ्या समोर असतो तेव्हा दूर लोटतेस, आणि मी दूर गेलो की तुला राहत नाही, हो ना? हॅलो, आहेस ना का ठेवलास फोन? का आज फक्त माझा आवाज ऐकायचा मूड आहे? आम्हाला पण ऐकू दे जरा आवाज, बोल काहीतरी। हो, बरोबर बोलतोस तू श्रेयस। कधी कधी आपण आपल्याच माणसांना दुखावतो आणि मग वाईट वाटतं। तू माझ्याबद्दलच बोलतेस ना? श्रेयस, अरे नाही, तुझ्या आवाजावरनं जाणवतंय मला की काहीतरी मनात आहे, काहीतरी बोलायचंय, धाकधूक होतेय, हेजिटेशन आहे, पण काहीतरी बोलायचंय, हो ना? हो, मला बोलायचंय तुझ्याशी, म्हणूनच फोन केलाय मी तुला, पण फोनवर बोलता येत नाहीये, काही गोष्टी समोरासमोरच। देयर यू आर। तू सांग फक्त, आत्ता समोर हजर होतो, मग हळूच कानातच सांग। अरे श्रेयस, अरे तसं नाही, पण तू मला सांग ना, तुला आज लवकर यायला जमेल का घरी? अरे प्रश्न है कहा काही, आप बुलाए और हम ना आए, ऐसा कभी हो सकता है? बरं ठीक आहे, मी ठेवते फोन। हॅलो, एक मिनिट। नाही, तू घरी आहेस, तुला सगळ्यांसमोर बोलता येत नसेल ते ठीक आहे, पण मी बोलूच शकतो। तू एकदाही म्हणाली नाहीस तरी मी मात्र हजारदा म्हणू शकतो, आय लव्ह यू आराध्या, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू आराध्या, आय लव्ह यू म्हणायला काहीच हरकत नाहीये। प्रेम तर करतेस ना माझ्यावर, मग बोलायला लाजायचंय कशाला? हाय, आज तू जेवलायस ना वेळेवर? कामाच्या गडबडीत विसरू नकोस। हा, आलं ना कोणीतरी समोर? हो,
आपण भेटल्यावरच बोलू, पण तू लवकर ये. हा, अर्थात. आय लव्ह यू. ऐकायचंय ना मला लवकर. बरं ठीक आहे, ठेवते मी. श्रेयसशी बोलत होतीस ना? शकुंतलाबद्दल काही बोललीस का तू त्याच्याशी? आजी श्रेयसच होता. आत्यांबद्दलच बोलायला फोन केला होता, पण माझा काही धीर झाला नाही. विचार केला मी प्रत्यक्षात भेटूनच बोलेन, कारण आत्यांचा विषय काढला म्हणजे तो रागावणार, एवढं नक्की. समोरासमोर बोलणं झालं तर कसं निदान त्याची समजूत तरी काढता येईल ना. बरोबर आहे तुझं. अवघड तर जाणारच आहे त्याचा राग काढणं. म्हणजे ज्या प्रकारे तो सकाळी बोललाय ना शकुंतलाशी. हो आजी, आत्या खूप हर्ट झाल्या आहेत. त्यांना भेटून आले त्यानंतर त्यांनी खोलीचं दार पण उघडलं नाही. अगं बाई, आराध्या का फोन? आराध्या बोल ना. संजय मामा, श्रेयस ऑफिस मधून निघाला का? म्हणजे श्रेयस अजून घरी पोहोचला नाहीये का? अगं त्याला ऑफिस मधून निघून तर बराच वेळ झाला. अच्छा, मग पोचायला हवा होता इतक्यात. आला मामा तो, त्याची गाडी दिसली मला. बरं ठीक आहे चाल. ओके ओके.